हाय हॅलो नमस्कार आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. ब्लॉग या वर्षाचा थोडासा लेट आलाय, पण पहिला ब्लॉग म्हटलं काय करूया याचा विचार करत होतो आणि मग विचार फायनली ठरला. कारण मी या वर्षात जे काही केलं ते शूट करण्यासारखं नव्हतं. म्हणजे या इतक्या दिवसात जे काही केलं ते शूट करून ठेवलंय, पण ते नंतर दाखवणार आहे. कारण मी करत होतो एका सिनेमाची शूटिंग आणि त्याचे ब्लॉग सुद्धा जेव्हा सिनेमा रिलीज होईल तेव्हा मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे. पण त्याच्या आधी म्हटलं की काय ब्लॉग टाकूया. सो माझं फायनली ठरलंय, अहो भाग्य आमचं की आमच्या रमा साधना काकतकर आम्हाला भेटल्या आणि म्हटलं की आमच्या प्रपोजची स्टोरी आम्ही खूप फास्ट फॉरवर्ड मध्ये सांगितली होती, तर ती थोडंसं त्याचं विश्लेषण करून लोकांना सांगावं. हमारी प्यार वाली लव स्टोरी कैसे थी ये हम सबको बताने वाले हैं आज. तर स्वागत करूया साधना काकतकर यांचं. तर हा ब्लॉग पूर्ण बघा, लाईक करा, आता शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आमची लव्ह स्टोरी कशी होती हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जरा जवळ येशील तर एका फ्रेम मध्ये ऍडजस्ट होशील. गाडी थांबवली आहे, लोक बघतायत, थोडस इकडे येशील आयुष्यात. हा, तर अशा गप्पा करताना आता ऍडजस्ट करायचंच आहे तुला. ऍडजस्ट तर आम्ही दोघे एकमेकांना करत आलोय म्हणून 10 वर्ष हे रिलेशन टिकलंय. पण फ्रेम मध्ये ऍडजस्ट केलं स्वतःला तर हे प्रेम आणि हे प्रेम हे दोघांनाही लाभेल आपल्याला आणि प्रेक्षकांनाही बघायला बरं पडेल. सो हम दोनों साथ में अभी मिले हैं तो बातें करते करते सोचा कि प्यार वाली लव स्टोरी हमारी जो कुछ भी है वो पूरी तरह से बताते हैं. तो साधना काकतकर एका नाट्य संगीताच्या एकांकिकेत काम करत असताना देखा आपने लापरवाही का नतीजा संगीत नाटक. अच्छा, संगीत नाटकात असं संगीत नाटक वगैरे असं नव्हतं, नॉर्मल कॉम्पिटिशन होती ती एक कॉलेजची. तो एकांकिका स्पर्धा जो होती है वन एक्ट प्ले उसे कहते हैं. तो इंग्लिश बोले. सो वन एक्ट प्ले में वो काम कर रही थी और मैं देख रहा था प्रेक्षक बन के, और मैंने सोचा कि अगर मेरी जो भी जिंदगी में आएगी वो यही आएगी और मैं उसके साथ ही शादी करूंगा, वरना मैं शादी नहीं करूंगा. जलवा है हमारा. आणि मग साधना काकतकर समोर गाताना दिसली आणि मग मी ठरवलं. माझ्या बाजूला 2 मित्र होते, त्यांनी सांगितलं की तिच्याशी बोलून तर बघ. तेव्हा मला खरंच डेअरिंग नव्हती इतरांशी बोलण्याची, म्हणजे मुलींशी बोलण्याची. तिकडे गेलो, माझी डेअरिंग नाही झाली. मग काहीच नाही, ती अशी समोरून पास झाली एका फिल्मी स्टोरी सारखी. मी फक्त बघत राहिलो आणि मग काही बोलू शकलो नाही. मी तिच्याकडे जेव्हा पहिल्यांदा पाहिलं मला नाही कळालं मला काहीच झालं. हे प्रेम नाही तर काय, या भावना माझ्या तेव्हा झाल्या. आणि मग ठरवलं की फेसबुक तेव्हा होतं, तेव्हा व्हॉट्सअप नव्हतं, माझ्याकडे नव्हतं, ऑर्कुट होतं तेव्हा. ऑर्कुटचा जमाना, फेसबुकचा पण आधीचा जमाना आहे. हा, सो ऑर्कुट त्याच्यापर्यंत मी तर आलेच नाहीये. अरे 93 जनरेशन आहे वो. आम्ही ऑर्कुट पाहिलंय, आम्ही फेसबुक पाहिलंय, आम्ही व्हॉट्सअप पाहिलंय, आम्ही इंस्टा पाहिलंय, आम्ही कीपॅड वाला मोबाईल पाहिलाय, आम्ही मोबाईल नसतानाची दुनिया पाहिलीये. सो भाई हम लोग बहुत अपडेट हुए हैं जिंदगी में. इतने अपडेट हो गए तो अभी अपडेट का बटन कितना भी दबा दे तो भी नहीं हो सकते, इतने अपडेट हो गए. हा, तर आपण स्टोरी पुढे अपडेट करूया. तर मग त्याच्यानंतर मग मी फेसबुकला साधना काकतकर सर्च केलं. छान पोरगी, छान टपोरे डोळे असलेली गोड गोंडस पोरगी तेव्हाची. तर आता नाहीये. बोल, आता नाहीये. हा ब्लॉग पण संपणार आहे. तर नाही, आता नाहीये का? बोल. तर आता कशी आहे? मैं नहीं बताऊंगा. तर मग मी ठरवलं की भाई हे भुकते का. हा, तर मी ठरवलं की भाईला रिक्वेस्ट पाठवली, भाईने ऍक्सेप्ट केली. आणि मग आमच्या गप्पा टप्पा, हाय हॅलो तुझा गाण्याचा कार्यक्रम कधी असेल तर मला सांग, मी नक्की येईन असे SMS पाठवत होतो मी तिला फेसबुकवर. हा, मीच सांगितलं, मीच पाठवतो. हा, जनरली मुली हंबरतात तसे ती हंबरत होती पहिल्यापासून. सेम वाक्य आधीच्या ब्लॉग मध्ये पण ह्या पण ब्लॉग मध्ये मी हंबरले नव्हते.
थँक्यू आणि हो असं म्हटलं होतं मी. ओके, सो थोडंसं वेगळं केलं इतर मुलींपेक्षा. इतर मुलींचे अनुभव मी नाही सांगत सध्या, नंतर वाद होतील. तर खूपच मुली होत्या ना ह्याच्या मागे, ह्या मुलींच्या घोळक्यातच होता पूर्वी. म्हणजे इतक्या मुली मागे लागायच्या की सोडायचं नाही. मेरा अक्षय असे ओरडायच्या. बस नाही एवढं छान वाटलं तुला? जाऊ दे, जुना गोष्ट, आत्ताची नाही, जुन्या गोष्टी आत्ताची आठवून खरी मला- आहे, हा. आधीची सांगते. हा. तर जुन्या गोष्टींवर मी जात नाही, नाहीतर आमची भांडणं होती. असो. तर मग फेसबुक झालं, मग तिकडनं चर्चा झाली. मग मी तिच्या कॉलेजच्या बाहेर, साठे कॉलेजच्या बाहेर बऱ्याचदा आलो होतो. माझ्या मित्राने सांगितलं होतं की या वाटेने ती जाते. ती फिल्मी स्टोरी होती त्यावेळेची. त्या वाटेवर थांबणं, त्या मुलीची वाट बघणं. कदाचित आता हे रिलेटेबल नसेल बऱ्याच जणांना, पण आमच्या तेव्हा मोबाईल्स तेवढे ऍक्टिव्ह नव्हते. मी ते PC वर करायचो माझ्याकडे. आणि तो इंटरनेटवाला फोन पण नव्हता की फेसबुक बघा, काय मेसेज आलाय का बघा. घरी गेल्याशिवाय नो इंटरनेट. तर मग फोन होती, मे बी फोन होता माझ्याकडे, पण व्हॉट्सअप तेव्हा नव्हतं की होतं. माझ्याकडे तरी नव्हतं, तुझ्याकडे नव्हतं. सो मग नंतर काही वर्षांनी व्हॉट्सअप आल्यानंतर हिच्याकडे, पण ते भावाबरोबर तिच्या शेअरिंग होतं. हा. कारण आमच्यासाठी तेव्हा व्हॉट्सअप म्हणजे काहीतरी नवीन गोष्ट, खेळण्याची गोष्ट होती, म्हणून ते शेअरिंग मध्ये होतं. सो ती जेव्हा ऑनलाईन असेल तेव्हा आम्ही चर्चा करायचो, बोलायचो. वेळ ठरवलेली होती भावासोबत की एवढ्या दिवसाचे अमुक एक मिनिट, त्याच्यामध्ये बरीच वर्ष गेली. सॉरी, फेसबुकला मी मेसेजेस टाकले, खूप मेसेजेस केले. त्याच्यानंतर वर्ष गेलं की काही भेटलीच नाही मला, वर्षभर भेटली नाही मला. मग माझ्या एका मित्राने सांगितलं की भागवत सप्ताहाला तू ये, इकडे मी अरेंज केलाय. तिकडे गेल्यानंतर साधना काकतकर मला तिथे रँडमली, काय माहित नव्हतं आम्हाला, आम्ही जाणार होतो, मला काही माहित नव्हतं. आणि मग साधनाला मी विचारलं तू इथे कशी, मग तिने मला विचारलं तू इथे कसा. तर ती माझ्या एरियात येऊन मला विचारतो तू इथे कशी. म्हणजे कंट्रोल, हा पोरगा ठाण्यात ना आला, हा मला विचारतो इथे कशी. अरे म्हणजे माझं थोडस हे झालं ना की बोलायला एक संधी, आणि इतके दिवस ही इथे राहते हे मला माहिती. एवढा भाव मला मिळतच नाही आता, मला आत्ताच रिअलाइज झालं. हा ना, अब मैं हीरो हूँ. मस्त जोक मारा रे, ये हंस रे हलकट हंस. शेवटचे 4 महिने, क्या बोला तूने? शेवटचे 4 महिने. तर भीषण शांतता मी हे करतो. मग त्याच्यानंतर आम्ही भेटलो, मग नंबर शेअर तेव्हा केले. मग मी भागवत सप्ताह 1 दिवसाच्या बदली 7 दिवस गेलो, कारण मला हिची साथ हवी होती म्हणून. पण मला माहित नाही की ही साथ लागेल. इकडे एक रिॲक्शन पडेल, बडे हरामी हो बेटा, बड़ा हरामी हो बेटा. सो आता 7च्या आत घराची एक वेगळी गोष्ट आहे की ती सगळं याच ब्लॉग मध्ये नाही सांगायचं की आम्ही 10 वर्षात जे काही भेटलो ते 7च्या आत घरात भेटले. 7 नंतर आम्ही भेटायचोच नाही. आता कुठे थोडंसं नॉर्मल महाराष्ट्रीयन, कुठल्याही महाराष्ट्रीयन मुलीच्या हेच असतं सगळीकडे. नाही सगळ्या मुली मला कमेंट करणार याच्यावर वाद नको, याच्यावर नको. मग त्याच्यानंतर मग प्रपोजलचं मी तुम्हाला सांगितलं तसं की मी तिला एकदा विचारलं, 2दा विचारलं, मग पाठा दिला. मग तिसऱ्यांदा तिला विचारायला मी भाग पाडलं. ह्यातच माझं सर्व सुख मला मिळालं. आप कहाँ थे ज्ञानी बाबा? बस, असं काही नव्हतं. एकतर ते प्रपोजलच नव्हतं. आता मला कळतंय की ते प्रपोजलच नव्हतं. ते तर तू सांगितलंस की मला तू आवडतेस, मग काय असतं ते प्रपोजल थोडीच असतं. अरे तेव्हा गोष्टी वेगळ्या होत्या. आत्ताच्या पोरांसारखं, म्हणजे मी आत्ताचाच पोरगा आहे, पण आत्ताच्या पोरांसारखं आय लव्ह यू, आता मी म्हणतो की आय लव्ह यू फक्त आणि फक्त तुझंच आहे असं प्रत्येकाला म्हणतो भले, पण तेव्हा म्हणण्याची काय सगळ्यांसाठी. हा हो, बंपर ऑफर. मुलींनो, ह्या वाक्याकडे लक्ष द्या. सो मी तुला काय म्हंटल, मला तू आवडतेस. वेगळं आहे की नाही, वेगळं आहे की नाही, याला म्हणतात वेगळेपण. शाबाश बेटा, बहुत बढिया. स्टोरी अपडेट करूया आता. हा, सो इथे आमची लव्ह स्टोरी संपली आणि मग मी तिला एका बस स्टँडला भेटलो आणि ही अवतारात आली होती, काही नटून बिटून नव्हती आली. सो अवतारात आली होती आणि मी तिला म्हटलं होतं की अगं छान प्रेझेंटेबल द्यायचं. एक नाही, त्याच्या आधीच विसरलास तू. काय तर आम्ही त्याने मला नंबर दिला होता की मी भेटायला येतोय, तर हा नंबर मी कॉल करेन तुला, असं आपलं बोलणं झालं होतं. आठवते तुला हे? आणि मग ह्याने
पहिला कॉल केला होता की कुठे आहेस, आणि मी नंबर सेव्ह केला नव्हता. आठवते हे? नाही थोडं हा. मी नंबर सेव्ह केला नव्हता आणि मला समोरच्या माणसाने फोन उचलल्यावर विचारलं डायरेक्ट की कुठे आहेस. माझा झाला अपमान. हे कोण मला फोन करून डायरेक्ट विचारते की तू कुठे आहेस. मी आहे, जवळच आहे, इथेच आहे, कोण बोलतंय. मग झाला याचा अपमान. मग त्याने सांगितलं मी अक्षय केळकर बोलतोय, मी अर्ध्या तासात पोहोचेन, तू फ्री होणार आहेस का, असं बोलला होता. आणि मग भेटायला आलो का. हा पहिला फोन कर. त्याच्यानंतर तू जेव्हा स्टेशनवर उतरलास तेव्हा परत फोन केला आणि तो फोन करून काय विचारलं असेल, आता नंबर सेव्ह केलेला आहे का. हुशार रे, तेव्हापासून हुशार आहे मी. मग मी केला होता. मग आपण भेटलो. नाही, भेटल्यावर हाय हॅलो झाल्यावर मला हा म्हणाला फोनवर तुझा आवाज ऐकून मला रिटर्न जायची इच्छा झाली होती, एवढं नाकात आवाज ऐकू येत होता तुझा, पण असा प्रत्यक्ष एवढा नाही वाटत. म्हणजे छान वगैरे नाहीच. कुठल्या मुलीला प्रपोज आपण त्या इंटेन्शनने जेव्हा भेटायला जातो तेव्हा कुठल्या मुलीशी माणूस असं बोलतो. अरे जिचा आवाज मला आवडला, जी मुलगी गाताना आवडली, सो तिचा आवाज बोलताना एकतर माझ्या डोक्यात गेलं होतं की हु आर यू. मेरा नंबर सेव्ह नाही किया. हा वो था. मग अपमानाचा बदला कसा घ्यायचा. मी बदलापूरच्या जवळ कळवायला राहायचो ना. मग मला काही चांगलं असेल तर कळवा, नाही तर बदलापूरा घेणार. मैं क्या करूं, फिर जॉब छोड़ दूं. तर मग आमच्यात थोड्याफार गप्पा झाल्या. मी कसा हे स्पष्टपणे तिला सांगितलं स्पष्टपणे सांगितलं आणि मग ठरलं की भाय. मग तिथनं आम्ही काहीतरी खायला गेलो, ह्याला भूक लागली होती. आणि मग रात्री तिने मला विचारलं, हे मध्ये पण होता ना, थांब ना, दुसरा अपमान माझा बाकी आहे ना, एक अपमान झाला, दुसरा माझा अजून केलायस तू. मग आम्ही लोक ट्रोल करतील मला असा वागतो मी म्हणून. मला मजा येते वाचायला ट्रोलिंग. अलग ही नशे हमारे, आप ट्रोल कीजिए, मजे आते, बडे मजे आते. नाही नको नाही. माझं तुमच्यावर प्रेम आहे, तुमचं सुद्धा माझ्यावर फक्त आणि फक्त प्रेमच असलं पाहिजे. माझं नाहीये. बोल. मग तो म्हणाला की एका काय म्हणाला होतं तुम्हाला आठवत नाहीये. अरे कहना क्या चाहते हो. असं भेटायला जेव्हा आपण जातो एका इंटेन्शनने छान, किंवा नवीन मी इंटेन्शनने आलोच नव्हतो. दोनदा मी इंटेन्शनने तुला तू छान मला हे बोललास त्यावेळी की आपण जेव्हा अशी छान नवीन मैत्री करायला जेव्हा भेटायला जातो, त्या इंटेन्शनने भेटायला जातो, तेव्हा जनरली मुली अशा खूप छान तयार होऊन येतात. हे तू काय घातलेस. बरोबर आहे. अरे काय वाकडे तिकडे कपडे घातले होते, ढगळ बिगळ, आणि मी म्हंटल की छान प्रेझेंटेबल येतो ना. सो हा खूप छान तयार होऊन आला. मग खूप छान. एखाद्या मुलीला भेटण्यासाठी मुलगा जे एफर्ट्स घेतो ते हिच्याकडनं मला ना शब्दात दिसत होते, ना वाक्यात, ना कपड्यात, ना कशातच. पण ट्रीट मी दिली होती. हो तेव्हा पैसे कमी ट्रीट होते मी दिली होती, माझ्याकडे. पण पैशांचा संबंधच नाही. मग काय खाल्लं होतं, एक सँडविच खाल्लं होतं. अरे मग ते टोस्ट बिस्ट पण नाही, साधं सँडविच. गरीब मी तेव्हा असे पैसे साठवायचो, छोटे. आणि गंमत आहे त्याच्यात पण, ते छोट्या छोट्या पैशांचा हिशोब द्यायचा असतो घरी. एक छान वही होती त्याची, ज्याच्यामध्ये तो लिहायचा की 10 रुपये बस ट्रेनचं तिकीट, 10 रुपये शेअरिंग रिक्षा, आणि असं करून प्रॉपर सगळ्या पैशांचं प्रॉपर त्याच्याकडे लिहिलेलं असायचं. जी खूप बेस्ट गोष्ट होती. हे आताही करायला पाहिजे. खरंय प्रत्येकानेच करायला पाहिजे. बरोबर. असो तो विषय भरकटतोय. तर मग हे सगळं अपमान ऐकून घेतले मी छान. मग आम्ही छान गप्पा पण मारल्या खूप. माझ्याबद्दल स्पष्ट सांगितलं की मी कसा असेन, कसा राहतो, कसा वागतो, कसा बोलतो. ये तो बात की बात. आम्ही त्या दिवशीच्या गप्पा काय होत्या, काय तुझ्या आयुष्यात ह्या आधी कोणी आलंय का. माझ्या आयुष्यात तर कोणी नव्हतं. मग ह्याच्या आयुष्यात कधी ह्याच्या आधी कोणी आलंय का. मी हे विचारलं नव्हतं, ह्याने स्वतःहूनच सांगितलं. बरं आमचं काही ठरलं बिरलं पण नव्हतं. आमच्यात तसं काही बोलणं झालं नव्हतं की रिलेशनशिप वगैरे, असं काही बोलणं झालं नव्हतं. ही पहिली भेट होती. पहिल्या भेटीमध्ये ह्याने सगळंच सांगितलं. ह्याचं चांगल्या सवयी होत्या का, होत्या ना, वाईट सवयी आताच सांगितलं, डायऱ्या बिर्या त्या यार मजाक कर रे गरीब का तुम लोग. ती आईची होती. ते आईने तुला सरळ केलंय. हा माणूस चांगला झालाय कारण ह्याच्या आईने ह्याला सरळ केलं. तर मग त्या वाईट सवयी ज्या काही असतील त्या पण आधीच सांगून टाकल्या नव्हत्याच काही तशा फार. फक्त शिवराळे एवढाच प्रॉब्लेम होता. त्याचा मला प्रॉब्लेम नव्हता. आणि पास्ट बद्दल जे काय
त्याला असं वाटलं की ऑब्जेक्शन असू शकणाऱ्या गोष्टी मला नव्हत्या त्याच्यामध्ये, पण ऐकायला मजा आली. मजा तो येते. अशी थी हमारी कहाणी हो त्याच्यात चुकी. लव्ह स्टोरी आलीच नाहीये. हा. त्या आधीचे सगळे फालतू गेले, लई टाइमपास केला, लई टाइम. सो 10 वर्षांच्या आधी आम्ही असे भेटलो आणि तुम्हाला हे आमचं भेटणं कसं वाटलं किंवा काय कोणाला कसं वाटलं, कोणी कोणाला ट्रोल करायचं असेल ते करू शकता, पण आमच्यावर प्रेम करत राहा, लाईक करत राहा, शेअर करत राहा, सबस्क्राईब करत राहा आणि माझं युट्यूब चॅनल असंच बघत राहा. भरभरून आणि प्रेम द्या. आमच्या दोघांकडनं तुम्हा सगळ्यांना हॅपी न्यू इयर. हे वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं आणि तुम्हाला जे जे हवं ते ते मिळो आणि आम्हालाही मिळो. मेन सगळ्यात आम्हा दोघांना तुमचं प्रेम मिळो. कारण आय लव्ह यू. आम्ही फक्त तुमचेच आहोत. ये भुगतेगा इंसान, ये इंसान भुगतेगा.